आतापर्यंत कोळेगावला कधीही एवढा महापूर आला नव्हता, पण ह्या वेळेस भरपूर पाणी आल्यामुळं लोकांचा आणि जनावरांचे खूप आप झाले आणि आमचं पूर्णपणे शेती पूर्ण घरे पाण्यात होते आणि जनावरांचे जे गावातले जे पुरामुळे लोकांच्या वस्त्या स्थलांतरित केल्यामुळं अशा लोकांना जनावरांच्या चाऱ्यासाठी आपल्या ट्रंकल कंपनी यांनी आम्हाला त्यांच्या ह्याच्यातनं मदत जनावरांसाठी 465 जनावर असून त्यापैकी आम्हाला साधारणतः एक 200-250 जनावरांना धान्य याने आपल्याला चारा वाटप देण्यात येत आलेला आहे. आनंद सरांनी मदत केली, त्यामुळे आमचं 15-20 जनावर होती त्यांचं भागलं कसं तरी अर्धनिमार्ध. आभार आम्ही मानतो त्यांचे. देशमुख वस्ती आहे तिथे एक 10-15 वस्ती आहेत. त्या तिथे प्रत्येक जणाकडे 10-15 जनावर आहेत. ती 100-150 जनावर आहेत. आता सध्या चाऱ्याची व्यवस्था नव्हती. ट्रंकल कंपनी संस्थेकडून आम्हाला चारा उपलब्ध करून दिलाय. आमच्या जनावरांची कशी तर निम्मी व्यवस्था होती तरी आम्ही या संस्थेचे आभार मानतो. धन्यवाद. लोकांना अन्नधान्य पुरवलं गेलं. पुरवणाऱ्या संस्था अनेक होत्या, हिरिरीने पुढे आल्या, पण सगळ्यात मोठा प्रश्न होता तो जनावरांच्या चाऱ्याचा. कारण सगळीकडेच पाणी साचल्यामुळं जनावरांना चारा मिळणं फार अवघड होतं. आणि अशाच कठीण परिस्थितीमध्ये आनंद शिंदे यांनी मला फोन केला की आपण काही करू शकतो का. प्रिसिजन गप्पाच्या निमित्तानं आनंद शिंदे यांना आम्ही बोलवलेलं होतं, त्यामुळे तेव्हापासूनचा आमचा परिचय होता. आणि अशा कठीण काळामध्ये त्यांनी फोन केला तो इतक्या योग्य वेळेला फोन झाला की त्या क्षणामध्ये सगळी गावं पाण्याखाली होती, जनावरं वाहत होती, त्यांना चाऱ्याची अडचण होती. अशा वेळेला आनंद शिंदेनी फोन करणं हा खरं म्हणजे एक दैवी क्षण होता माझ्या दृष्टीनं. मी लगेच जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालं आणि त्यातून मोहोळ तालुक्यातल्या काही गावांमध्ये चारा पुरवावा अशी ती व्यवस्था एकूण ठरली. आनंद शिंदे आणि जिल्हा प्रशासन यांच्यातलं कम्युनिकेशन होऊन जवळपास 8 गावांमध्ये आणि 18-19 टन चारा यांना अशा पूरग्रस्त गावांमध्ये तो दिला गेला आणि त्यातून खूप मोठं कार्य त्यांच्या हातून झालेलं आहे. ट्रंकल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून हे झालेलं काम अतिशय उल्लेखनीय आहे. माणसांसाठी आपण काम करतोच, पण मुख्य प्राण्यांसाठी काम करणं हे खऱ्या अर्थानं दैवी काम आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी तहसील कार्यालय मोहोळमधून पुरवठा निरीक्षक महेश घोडके बोलतो. आज दिनांक 2/10/2025 रोजी ट्रंकल द वाईल्ड लाईफ फाउंडेशन ठाणे यांचे मार्फत पूरग्रस्त बाधित झालेल्या जनावरांसाठी चाऱ्याची आवक आपल्याकडे झालेली आहे. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या चाऱ्यापैकी आपण मलिकपेठ, मोहोळ, शिंगोली आणि तरडगाव या गावांमध्ये जिथे प्राधान्याने जास्त नुकसान झालेलं आहे त्या गावामध्ये प्राप्त झालेला चारा पुरवणार आहे.